हाय फ्रेंड, जय सियाराम सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहेत? सगळं मस्त मजेतच. तर बघू शकताय जेवढं मला फुगायला येत आहे तसं माझी चपाती पण फुगलेली आहे आणि पिवळी जर्द अशी चपाती झालेली आहे. म्हणतात ना, जिच्या म्हणजे काय हात फिर तिथं लक्ष्मी दिसेल तसा प्रकार आहे हे. तर तुम्ही बघू शकताय चपाती एकदम पिवळी आणि मऊसूत केलेली चपाती आहे. आणि आता चहा चालू आहे. सकाळची सुरुवात चहापासून नाही तर मग कशी सुरुवात होणार आहे? आणि सकाळची खूप गडबड आहे. कामाचा माझा दुसरा दिवस आहे. आणि रात्रीच्या चपात्या होत्या त्या अशा छान असं तेल लावून चांगलं गरम करून घेतलेल्या आहे, कुरकुरीत अशा. आणि ह्या लेकीने केलेल्या चपात्या आहेत रात्री. तर तुम्ही बघू शकता हे सकाळच्या चहासाठी आपलं हे केलेलं आहे. आणि त्यानंतर इथं बनवलेले आहे मिक्स सगळ्या कडधान्याची मटकी आहे इथं. म्हणजे सगळे कडधान्य मिक्स आहेत. आता ही मटकी माझ्या घरात आवडीने खातेत, फक्त नवरा सोडला तर बाकी सगळे खातेत. ते पण त्यातली पण बघू शकता. आता टिफिन भरायची गडबड चालू आहे. सकाळची गडबड म्हणजे काही विचारू नका. सध्या कामाला चाललेले आहे तर धावती ट्रेन आहे. चला आता कुणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही आणि कुणाशी काही आपलं आता आपण भलं, आपलं जग भलं किंवा आपलं विश्व भलं हे आता सध्या धोरण धरायचं. आणि स्वामींनी खरंच तसंच काहीतरी मला बुद्धी घालावी की आपण भलं, आपलं घर भलं. बाद झालं आता. खूप म्हणजे जीव लावून खूप असं पश्चाताप झाल्यासारखं वाटतंय. कारण कुणाला जीव लावावं तेच कळत नाही. रक्ताचे नाते असले तरी पण आणि मानलेले असले तरी पण आणि शेजार धर्म असलं तरी पण प्रत्येकाला जीव लावलं की प्रत्येकाच्या अशा उलट्या टांगड्या असतात. तर चला इथं टिफिन भरलेला आहे. हा टिफिन साहेबांचा आहे. त्यांना एकच चपाती आणि थोडीशी मटकीची भाजी भरलेली आहे. आणि तिथं माझा डबा भरलेला आहे आणि माझ्या डब्यामध्ये आता 2 चपात्या घालत आहे. गडबड तर बघू शकताय. आता फक्त टाईम कमी असतो आणि नुसतं धावत्या ट्रेनवानी पळत राहायचं काम असतं. मग काय आपल्या वेळेत गुंतलेलं बरं असतं. कारण ह्याच्या त्याच्या उचापाच्या आणि ये बाई म्हणायचं, खा बाई म्हणायचं, जा बाई म्हणायचं काही गरज नाही आता कोणाला. आणि मग काही तर हे पाव आणलेले आहेत बघू शकताय. चहा, पाव, मस्त चपाती, मस्त पोटभर खायचं आणि चालू करायची दिवसाची सुरुवात. कामाला जायचं आपलं. तर इथं बघू शकता हे मोनॅको बिस्किट साहेबांसाठी आणलं होतं आणि साहेबांनी याच्यामध्ये खंडीभर असा अमूल बटर टाकलेला आहे. परत त्यांनी अमूल बटर याच्यामध्ये टाकलं. हे असं कोण खातं तुमच्यात मला सांगा कमेंटमध्ये. माझ्यात हे नवरा कधी ना कधी खातोच. किती त्यांना खाऊ नका म्हणलं, याच्याने कोलेस्ट्रॉल वाढतं. मी सांगितलं, भावानी सांगितलं तरी पण ऐकायचं नाव घेत नाही आहे माणूस. आणि बघू शकता आणि चहा तर बघा शुगर आहे आणि कपभर चहा आहे साहेबांचा. बघा ते कप भरलेला होता आणि माझा इथं चहा चपाती खायचा चालू आहे. या तर चला मॉर्निंग सकाळची चहा चपातीपासून चालू झालेली आहे. कारण गोड खाल्लं की गोडपासून सुरुवात चांगली गोड होती दिवसाची पण. तर ही गोड सुरुवात दिवसाची मस्त अशी जावी म्हणून हा छोटासा मिनी ब्लॉग आपला चालू आहे. तर कसा वाटला व्हिडिओ हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि या चहा चपाती करायला परत एकदा सांगते. आणि इथं संध्याकाळी आल्यानंतर आपला बनवलेला आहे मस्त असं छोलेचं रस्सा बनवलेला आहे बघू शकताय तुम्ही. मस्त. आता बरेच दिवस झालं चिकन खाल्लं नाही अधिक महिन्यामुळं. म्हणलं चला चिकनसारखीच अशी काहीतरी रसरशीत भाजी करूया. आणि ही छोलेची भाजी बनवलेली आहे बघा. किती हलवलं आहे. कारण काही जणांनी सांगितलं आहे नुसतं भाज्या हलवतात. आम्ही भाज्या हलवू नाही तर तोंड हलवू. तुम्ही नुसतं बघायचं काम करा, पॉईंट काढू नका. तर हे बघा. तर चला इथं मस्त असं झणझणीत असं छोलेची भाजी घेतलेली आहे आणि मी घरी मसाला केला त्या मसाल्याची ही भाजी आहे. तर या जेवायला संध्याकाळचं पण कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा.